बारामती अॅग्रोवरती ईडीची धाड. बारामती अॅग्रो रोहित पवारांची कंपनी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीची छापेमारी. महाराष्ट्र भूमीला संघर्षाचा इतिहास, त्यामुळे महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल. रोहित पवारांचं सूचक ट्विट. हे आमच्यासोबत पहिल्यांदा होत नाही. राजेंद्र पवारांच्या कंपनीवरही छापा टाकलाय. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरील छाप्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि महानंदचे माजी चेअरमन रणजित देशमुख यांच्याकडून महानंद दूध संघ एनडीडीबी कडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाचं समर्थन. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे दुसऱ्या दिवशीही पडसाद. छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनमध्ये शिंदे गटाचं आंदोलन. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आव्हाडांचा पुतळा जाळला. पंढरपूरमध्ये उद्या ओबीसी महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ ओबीसी महाएल्गार मेळाव्याला हजर राहणार. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील चिपळूण दौऱ्यावर. वळसे पाटलांच्या हस्ते खरवते कृषी महाविद्यालयातील बेकरी युनिटचं लोकार्पण. सिंदखेड राजामधील राजवाड्याची स्वच्छता आणि डागडुजीच्या कामाला सुरुवात. माझाच्या बातमीनंतर पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाला जाग. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव. 10 दिवसात साईबाबांना 16 कोटींचं दान. 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान 8 लाख भाविक साईंचरणी लीन. पालघरमध्ये दाट धुक्याची चादर. दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं. डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना 20 ते 25 मिनिटं लेट. वसईमध्ये दाट धुक्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वसई विरार महानगरपालिकेच्या बसचा अपघात. बस रिकामी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी, मात्र आता वाहतूक सुरळीत. पहाटेपासूनच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये धुक्याची दाट चादर. या धुक्यामुळे दूध टँकरची भिवंडी वाडा रस्त्यावरील कवाड येथील बंद टोल नाक्यावरील डिव्हायडरला धडक. त्यातच पाठीमागून आलेल्या टेम्पोचीही दूध टँकरला धडक. अपघातात वाहनाचं नुकसान. कराडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे भाजीपाला, फळपीक, ज्वारी, हरभरा इत्यादी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. सांगलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता, तर पावसामुळे गारठा वाढला. नाशिकच्या नांदगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत. गहू, हरभरा पिकांवर रोगांची भीती. आंब्याचा मोहर गळू लागला. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.